स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। मंडळात येत असताना आज विधिमंडळात येत असताना खूप आनंद होत आहे, कारण आज डॉक्टर ज्योती एकनाथ गायकवाड यांनी शपथ घेण्याचं काम केलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये त्या महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज या विधिमंडळात बुलंद करण्याचं काम करतील। त्यांच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारले जातील आणि आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे, आज मला वाटतं आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेब अंतर्भागाला गेलेले आहेत, त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन चालू आहे। आमची इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते EVMमध्ये वोट न होता बॅलेट पेपरच्या माध्यमातून वोटिंग व्हावं। या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून मिळालेला मूलभूत अधिकार जो आहे वोटिंगचा, तो अधिकार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि लोकांचं जे म्हणणं आहे ते सरकारने ऐकून घेतलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की हे प्लॅटफॉर्म आहे, मला आनंद या गोष्टीचा आहे की आमची आई आज माझ्याबरोबर आलेलीचा एकनाथ गायकवाड आमची म्हणून याद येत नाही, पण आमच्या वडिलांच्या बरोबर ते सातत्याने काम करतात आणि आज आम्हा सगळ्या दोघींना आशीर्वाद देण्यासाठी त्या या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे आमच्यासाठी खरं तर हा खूपच गहिवरला क्षण आहे, इमोशनल मोमेंट आमच्या सगळ्यांसाठी आहे आणि मला आज आनंद आहे की आई माझ्या वेळेला नाही आली, पण ज्योतीच्या वेळेला या ठिकाणी आलेली उपस्थित आहे आणि त्यामुळे मी काय सांगू, आनंदाचा पण क्षण आहे, थोडासा वडिलांच्या आठवणी आम्ही सगळेजण या ठिकाणी घेतो। आज बाबा असते तर किती छान तुम्हाला वाटलं असतं आणि काय भावना? नक्कीच आम्ही थोडा इमोशनल आहोत यासाठी की कारण जे आमच्या वडिलांनी कार्य सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये जे लोकसेवा आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवली की राजकारण आणि समाजकारण हे एका सणाच्या दोन बाजू असतात, सातत्याने काम करत राहा आणि जनतेचा आशीर्वाद आणि जनतेमध्ये म्हणून काम करा। आनंद या गोष्टीचा आहे की जनतेचा विश्वास नाही कमवला, येणाऱ्या काळात तिला तो अजून दूर करावा लागेल, आवाज उचलून लोकांचे प्रश्न या ठिकाणी मांडावे लागतील, महिलांचा प्रश्न, डेव्हलपमेंटचा आहे, तिथल्या उद्योगाचा प्रश्न या ठिकाणी मांडावा लागेल आणि त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहे की काम करेल फुल दहीबरोबर यासाठी, कारण आज वडील असेल तर त्यांना अभिमान असतं की मुली आज राजकारणामध्ये आलेल्या आहेत आणि सगळे राजकारणामध्ये काम करतात। आता लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिले, तिला आमदार म्हणून निवडून दिले, आमच्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे, कारण भारताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून काम करत असताना आज इथपर्यंत पोहोचलो, हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। बरं, तुम्ही प्राध्यापक आहात वर्षाताई आणि त्यामुळे बहिणींना आपल्या ज्योतिताईंना काही धडे दिलेत का राजकारणात? कालच सांगितलं, मी ज्योतीला सांगितलंय की लोकांशी जुळून काम कर, नम्र राहा। हे जे जागा या ठिकाणी तुला निवडून दिले लोकांनी, विधिमंडळ हे कायद्याने स्थापित आहे, या ठिकाणी कायद्याच्या आयुधाचा वापर कर, लोकांचा आवाज म्हणून ते या ठिकाणी उचलण्याचं काम कर। महत्त्वाचं नाही की संख्या किती आहे, महत्त्वाचं की ते किती निष्ठेने आणि किती प्रखरपणे हे प्रश्न या ठिकाणी मांडतात आणि मला पूर्ण खात्री आहे की तिच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी आवाज उचलला जाईल। आज पण तिचा आवाज जोरदार होता, त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळात ते जोरदार आवाज। थँक्यू।